अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ईसा मग भरवसा कळेल. कैचा धाक सकळीक किंवा सकळीक हे आपुले, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरणा संतांचे, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या प्रभावाने कथेचा विस्तार, प्रभावाने कथेचा विस्तार, प्रभावाने कथेचा विस्तार, प्रभावाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुझ्या देवा, यावरी न करावा अवेर. सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुमच्या देवा, यावरी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भेदरलेल्या लोकांना निर्भय करण्याचा मार्ग सांगतात. विठ्ठला कैलासवासी सौ माऊली संगीता प्रकाशजी पाटील बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराने त्यांचे नातलग आप्त इष्ट सगळे सोयरे यांनी या श्राद्ध कर्माचं आयोजन केलेलं आहे. श्राद्ध आणि कीर्तन यांचा संबंध सांगण्याची पाळी आली आहे. त्याचं कारण असं आहे, जे करतात त्यांच्यासाठी ते सांगितलं गेलं पाहिजे, जे करत नाही त्यांच्यासाठी ते सांगितलं गेलं पाहिजे. श्राद्धाला कीर्तन करतात त्यांना यासाठी सांगितलं पाहिजे म्हणजे ते परफेक्ट करतायत हे त्यांचं कन्फर्म होईल, आणि जे करत नाही त्यांच्यासाठी याकरता सांगितलं पाहिजे, त्यांचा काय लॉस आहे तो कळला पाहिजे. विठ्ठला त्यामुळे केव्हाही काय करायचं आहे हे करणाराला आणि ते न करणारालाही ऐकणं गरजेचं आहे. श्राद्ध म्हटलं की हा कर्मकांडातला भाग आहे, आणि श्राद्धाच्या कर्मविधीत कुठं कीर्तन लिहिलंय असंही नाही आहे. त्यामुळे बऱ्याचदा श्राद्ध आठवल्या भटजी काका पण निघून जातात, कीर्तन आपल्याला ऐकायचं असतं. विठ्ठला विठ्ठल. श्राद्ध म्हटल्यानंतर
गेलेल्या व्यक्तीच्या नावाने दानधर्मादी सत्कर्म करून त्या पुण्याचा प्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, ही त्यामागची भावना आहे. श्रद्धया क्रियते तत्श्राद्धम. श्रद्धा प्रधान कर्म आहे ते. आम्ही ह्या कर्मात जे जे काही करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं, या श्रद्धेने ते करायचं आहे, म्हणून ते श्राद्ध आहे. मी असं म्हणेन, विधी हे श्राद्ध आहे आणि त्याला कीर्तन ही आमची श्रद्धा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण श्रद्धा म्हणजे नुसती भावनिकता नाही. आपल्या तत्वज्ञानाचं आणि वाङ्मयाचे वैशिष्ट्य आहे की विचारांचा निकष लावूनच ते मान्य झालेलं आहे. जगातल्या कुठल्याच धर्माचं तत्वज्ञान त्याला परिशीलन करण्याची परवानगीच देत नाही आहे. तुम्ही कोणत्याच विधानाला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीत आणि आपले ऑब्जेक्शन सगळे ग्रंथातच भरलेले आहेत. ज्ञानाची परंपरा सांगणाऱ्या कृष्णाला ऑब्जेक्शन घेतला अर्जुनाने. माऊली म्हणते, तू तव कृष्ण सापेचा, तू आताच आहे, तू परंपरा सूर्यन मनूची सांगतो. आम्हाला हे पटत नाही. पटत नाही हे फक्त हिंदू ग्रंथातच पटतं. विठ्ठला म्हणून हिंदू धर्मामध्ये उपदेश आहे, अन्यत्र फतवे. तिथं ऑब्जेक्शन घ्यायचं, फक्त कितवा फतवा एवढे मोजायचे, ऑब्जेक्शन नाही. तिथं तर्क लावायचा नाही, विज्ञान तपासायचं नाही, काहीच नाही. जे याचे अनुयायी नाहीत त्यांच्यातही याचं आकर्षण आणि औत्सुक्य असण्याचं ते मुख्य कारण आहे. कारण इथले ग्रंथ तुम्हाला मुभा देतात. मुभा करा, विचार लावा, अर्थ विचारा, प्रश्न, ही व्यवस्था आहे. त्यामुळे श्राद्धाला कीर्तन ही फक्त श्रद्धा नाही, यामागे तर्क आहे. हे मॅजिक नाही, लॉजिक आहे. श्राद्धाला कीर्तन का? साधारण आपल्या हिंदू धर्माची एक पद्धत आहे की कोणताही विचार करत असताना कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 अंगाने त्याच्याकडे बघावं. म्हणून काय करायला पाहिजे ह्या विवंचनेत पडलेल्या अर्जुनाला दिलेलं उत्तर या तिन्हीच्या मार्गाने जाणारं होतं. तिला भगवद्गीता म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेचं गर्भगृह आपल्याला दाखवलंय. एवं कांडत्रय निरूपिणी. एकाच वाक्यात तिचा परिचय, आयडेंटिफिकेशन. अख्खा विकिपीडिया एका शब्दात. काय आहे गीता? कांडत्रय निरूपिणी. 3 कांडाचं निरूपण करणारी जी ती गीता. म्हणजे 3 कांड कोणते? लोकांना फक्त जडित कांड, हत्याकांडच माहिती आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या 3 अंगाने बघण्याची आपली परंपरा आहे. श्राद्धाला कीर्तन याच्यात कर्म काय, श्राद्धाला कीर्तन याच्यात उपासना कोणती, आणि श्राद्धाला कीर्तन यात ज्ञान काय. विठ्ठला हे का माहीत असलं पाहिजे. नाही तर मग सगळे करतात, आपण पण करा, असा दृष्टिकोन काहींचा असू शकतो, नाकारता येत नाही. कारण पुण्यस्मरणाची कीर्तनं ही कोविड नंतर झालेली अभिवृद्धी पण बघायला मिळते. त्यामुळे आपण जर ते कर्म करणारच आहोत आणि त्याचे श्रम आपल्याला पडणारच आहेत, तर समजून केलेल्या कर्माचा पूर्ण प्रसाद का मिळवू नये. श्राद्धाला कीर्तन केलं पाहिजे याच्या मागचं कर्माचं कारण असं आहे, कारण श्राद्ध हे कर्म आहे आणि कर्म म्हटलं की सूक्ष्म आहे. नाथ महाराज म्हणतात, किती सूक्ष्मता असेल. कर्मी आचमन करावे, माश मात्रा जळ घ्यावी, न्यूनाधिकत्वा सवे सुरापानासम. पापड खाताना उडदाचे, त्या उडदाचा दाणा बुडेल एवढं पाणी आचमनाला घ्यावं असं शास्त्र आहे. ते कमी किंवा जास्त झालं तर दारू प्याल्याचं पाप लागतं. लोक म्हणतील मग प्याल्याचंच बरं. किती नेमकं पाणी घेणं आहे ते. उडदाचा दाणा बस तेवढंच. आपल्याला गंध उगाळायचं पाणी नेमकं घेता येईना, मेजरमेंट चुकतं. त्याच्यामुळे दिंडीत जर कोणी बोलला ना, तुम्ही गंध नका उघडू, तुमच्या वाट्याचं मी उघडलंय, हा परोपकार नाही, वाढीव झाले त्याची व्यवस्था. विठ्ठला आणि कर्मात छोटी उणीव राहिली तरी त्याचा फटका मोठा असतो. कर्मे धर्मी नवती सांग, उण्या अंगे पतन.
मागे मुंबईहून जयपूर फ्लाईट टेक ऑफ झाली आणि सेलवास म्हणजे त्याच्यावरून जात असताना ते फिरून आणावं लागलं. काय झालं, सगळ्या ते जे पॅसेंजर्स होते विमानाचे प्रवासी त्यांच्या कानातून ब्लड येऊ लागलं होतं. फ्लाईट कॅन्सल झाली, परत आणावी लागली, पुन्हा लँडिंगचं मुंबईला परमिशन काढावं लागलं. त्या कंपनीचे रिव्ह्यू खराब झाले, बदनामी झाली, नुकसान भरपाई द्यावी लागली, उपचार करावे लागले. लोकांनी सर्वे केला, त्यात फॉल्ट काय होता? फॉल्ट एकच होता, केबिन क्रूने किंवा ते जे आतलं सेक्शन ज्यांनी सांभाळायचं आहे, कॉकपिटमधले पायलट असतील किंवा केबिन क्रू असेल, त्यांच्याकडून विमानातलं आतलं एअर प्रेशर सेट करायचं बटन फक्त वर केलं नव्हतं. म्हणजे एक बटन वर करायचं राहिलं, इथं कानातून काय काय बाहेर आलं. इतकी चर्चा जगभर त्या कंपनीची झाली. याला काय म्हणायचं? कर्मे धर्मे नव्हती सांग विठ्ठला. बरं, ते कुठं काय उन्हपूर राहील माहीत नाही आणि त्याची भरपाई करायचं आपल्याला ज्ञान नाही. मग सोपा उपाय, हरिनाम संकीर्तनाचा आश्रय करावा. कोणत्याही कर्मातल्या उणीवा भरून काढण्याची क्षमता हरिनाम संकीर्तनात आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम, आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम, आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा गोपाळा, राम कृष्ण गोविंद गोपाळा गोपाळा, राम कृष्ण गोविंद गोपाळा गोपाळा, राम कृष्ण गोविंद गोपाळा गोपाळा. आरंभी आवडी आले आले नाम, आले नाम, तेने सकळ सिद्धी, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हे आरती आवडी आले आले नाम, आले नाम, तेने सकळ सिद्धी, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. बाजू डावी आहे पण उजवी आहे. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. मागच्या पेक्षा मॉनिटरचा थोडा जास्त ठेवा विठ्ठला. कर्म सांगतंय म्हणून श्राद्धाला कीर्तन एक. दुसरी दृष्टी आहे भक्तीची. भक्ती काय म्हणते? श्राद्धाला का कीर्तन पाहिजे? ताईंचं जाणं ह्या परिवारासाठी अत्यंत दुःखद आहे. मी म्हणतो परिवारासाठी नाही, त्या आशा सेविका असल्यामुळे सगळ्या गावाच्या आरोग्याची ती आशा आहे, त्यामुळे त्यांच्या जाण्याचं आम्हाला दुःख आहे. आणि खरा हरिभक्त प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा असो, भजन कीर्तन हाच त्याचा आश्रय आहे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा, तुकया मुखा विठ्ठल. भक्ती सांगते श्राद्धाला कीर्तन पाहिजे. आणि राहिला विचार ज्ञान, त्यांच्या जाण्याने या परिवाराला शोक झाला आणि शोक हा मोहाद्वारा जनित आहे. शोक त्याचाच असतो ज्याचा मोह असतो. ज्याचा मोह नाही ना त्याचा शोकही नाही. कीर्तनाला येताना जुनी चप्पल घालून आलं पाहिजे का नवी? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता मला वाटतं जिच्यात आपला फार जीव गुंतलेला नाही ती घालून यावं, आणि फारच जीव असेल तर ती जिथं बसलोय तिथपर्यंत न्यावी विठ्ठला. एक उपाय आणखी, अशा जागी बसावं महाराजांनी चप्पल दोन्ही नजरेच्या टप्प्यात येते. याचा अर्थ शोक त्याचा होतो ज्याचा मोह आहे. शोक नष्ट व्हायला मोह नष्ट व्हावा लागतो. गीतेची अर्जुनाकडून अपेक्षा आहे त्याने शोक सोडावा. नत्वम शोचितुमर्हसी. पण गीतेला हे माहिती होतं याला शोक नको करू असं म्हणून चालणार नाही.
हा शोक ज्या मोहामुळे तो मोह नष्ट केला पाहिजे. त्यामुळे गीतेच्या प्रत्येक शब्दाशब्दाने अर्जुनाच्या मनोवृत्तीवर जो परिणाम केलाय तो परिणाम त्यांनी शेवटच्या अध्यायात सांगितला. काय झालं गीता ऐकून? नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. गेला शोक, शोक गेला, शोकमुक्त झाला. का शोकमुक्त झाला? मोहमुक्त झाला म्हणून शोकमुक्त झाला. आणि त्याला मोहमुक्त करण्याचं काम ज्या साधनानं केलं त्याचं नाव कीर्तन आहे. आम्ही ज्ञानेश्वरी म्हणतो हो, पण ज्ञानोबाराय कुठं ज्ञानेश्वरी म्हणतात? किंबहुना तुमची केली हे धर्म कीर्तन सिद्धी नेले इथं माझे जीव उरले पायिक पण. याचा अर्थ ज्ञानाच्या प्रकाशात मोहाचा मोहांधकार जाईल. हा मोहाचा अंधार ज्ञानाच्या प्रकाशाशिवाय जात नाही. आणि कीर्तन कशासाठी आहे? ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावो जगी ज्ञानदीप, लावो जगी ज्ञानदीप. नाचू कीर्तना तेरी दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी. हे नाचो कीर्तना तेरी ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी, ज्ञानदीप लावो जगी. श्राद्धाला कीर्तन का? त्याचा हा विस्तार इतका लांबलाय. त्या कीर्तनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं पारमार्थिक श्रद्धास्थान आणि मार्गदर्शक या निपाणी गावचं वैभव प्रेममूर्ती मधानी महाराज यांनी सेवा माझ्याकडे दिली. शंकर स्वामी महाराज संस्थानचे सर्वे सर्वा प्रेममूर्ती भोपळे शास्त्री महाराज असतील, टुबे महाराज असतील आणि सगळी आपली आमची कडुबाळ महाराज असतील आदी करून सर्व ही वैष्णव मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर कीर्तनाच्या निमित्ताने सर्वदूर फिरताना सगळं मिळतं, परंतु आध्यात्मिक माणसाची अमानिता काय असेल ती बघायला शिरूर परिसरातच यावं लागेल. म्हणजे हे दोन्ही महाभाग त्या सतरंजीवर बसलेत, त्यांना कसं काय सांगू की गाद्यांवरून किती भांडणं चालतात ती विठ्ठला. आपल्या सर्व वैष्णवजनांचा या निमित्ताने हा दर्शन लाभ मला आहे. म्हणजे आम्ही उत्सवात आलो नाही, पण जागेचा वार्षिक भरणा झाला आता विठ्ठला. आणि निपाणीला यायला फार छान वाटतं. तुमचा मार्ग इतका चांगला आहे का तुमचा रस्ता खराब आहे हे जाणवत सुद्धा नाही विठ्ठला. प्रेममूर्ती गुरुजींची प्रसन्न मुद्रा इथं पाहता येते आणि हा सगळा अत्यंत श्रद्धेने श्रवण करणारा श्रोता हे निपाणीचं वैभव आहे. हा परिचय अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. भेदरलेल्या माणसांना निर्भय करण्याचा मार्ग म्हणजे तुकोबारायांची ही रचना आहे. श्रोते हो, भगवंताने हे जे जीवन आपल्याला दिलंय, खरं तर आपण याला जीवन म्हणू, याला आणखी काय काय म्हणू, पण देवाच्या करता हा देवाने व्हिडिओ गेम लावलाय. गेम हा खेळ आहे त्याचा सगळा, आणि संतांनी सुद्धा याला खेळच म्हटलेला आहे ना. हा खेळ आहे त्याचा चाललाय. तो ते प्यादे उतरवतो, पुढं जायला लावतो, मागं यायला लावतो, त्याचा खेळ असतो. आणि खेळ म्हटल्यावर त्याच्यात काही काही गोष्टी असतात. सरळ सांगतो मी तुम्हाला, खेळ म्हटलं की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट असते ॲम्युनिटी, दुसरी गोष्ट असते टास्क, आणि तिसरी गोष्ट असते प्रॉब्लेम्स. विठ्ठला ते सापशिडी खेळतात ना लोक, सापशिडी, त्याच्याकडे तो ठोकळा असतो. 1 ते 6 पर्यंत त्याच्यावर आकडे असतात. मग जो आकडा येईल तेवढी घरं पुढं चाला. तो ठोकळा जो आहे ना, तो ठोकळा तुम्हाला प्रदान केलेला आहे.
काय प्रदान केलेलं आहे? ती ॲम्युनिटी आहे, ती सुविधा आहे पुढं जाण्याची. मध्ये मध्ये त्याच्यात शिड्या असतात, ती ॲम्युनिटी आहे, ती सुविधा आहे. आणि तुम्हाला टास्क काय? 100 पार करून पलीकडे जायचं. पण नुसत्या सुविधा आणि साध्य नाही आहे. त्या शिड्यांच्या जोडीला मध्ये मध्ये बोला मोठमोठे आजगर असतात त्या नंबरमध्ये. चालता चालता कोण कुठून गिळून कोणाला कुठं आणील त्याचा काहीच भरोसा नाही. विठ्ठला आता तर गेम कळला ना. आता थोडं तात्विक बोलतो. देवाने आपल्याला तो ठोकळा दिलाय, म्हणजे हा ठोकळा दिलाय ज्याने पुढं जाता येणार आहे. याला म्हणा सुविधा. तिथला टास्क आहे 100 पूर्ण करून त्या कोड्यातून बाहेर पडायचं. तसं जन्म मरणाच्या फेऱ्याला पार करायचं आम्हाला हे साध्य आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये देवाने अनेक गोष्टी अशा निर्माण करून ठेवल्यात आपल्या रस्त्यात की त्या या प्रवासात बाधा निर्माण करतात. सुविधा, साध्य आणि समस्या यानं जे बनलंय ते आपलं जीवन. विठ्ठला पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच प्राण मन बुद्धी ही आम्हाला साधन सामुग्री दिली, हे सुविधा दिलीत. यांना घेऊन तुम्ही प्रवास करायचा आहे. पुढे आहार, निद्रा, भय, मैथून ह्या आमच्या समस्यात घातल्यात मध्ये. ह्यानं पार करूनच जावं लागतं. यातलं एक मागं राहिलं तर मोक्ष अडतो. आणि आम्हाला टास्क दिलाय, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कंप्लीट करायचं आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. विठ्ठला आता विषय अगदी सोपा आहे. सुविधा काय दिली? साधन सामुग्री काय दिली? इंद्रिये. समस्या कोणत्या दिल्यात? आपल्या स्वाभाविक धावणाऱ्या वृत्ती, आहार, निद्रा, भय, मैथून. आणि आम्हाला टास्क दिला पुरुषार्थ. पुरुषेण अर्थ्यते इति पुरुषार्थ. काय मिळवायचं आयुष्यात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. करा प्रवास. आता तो प्रवास कसा करावा या समस्या सगळ्यांच्या वाट्याला आहे. एक तर नक्की आहे की देवाने आपल्याला खूप सुविधा दिली आहे. दिले इंद्रिये हात पाय, दिले इंद्रिये हात पाय, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, नाचे जीवपण भवरो, नाचे जीवपण भवरो, नाचे जीवपण भवरो, नाचे जीवपण भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, नाचे जीवपण भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण, नाचे जीवपण भवरो. सगळ्यांना दिलेली सामुग्री भजनाचीच आहे. पण आपल्या भजनापेक्षा भांडणाचीच संख्या जास्त. मी तुम्हाला सोपं विचारतो. ज्ञानेश्वरी आपण वाचत आहात, गाथा आपण वाचत आहात, व्यासंगी आहात, भाविक आहात. ज्ञानेश्वरी जेवढ्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये जे शब्द तयार झालेत त्या शब्दांना लागणारी सगळी अक्षरं माऊलींनी 52 मधूनच घेतली असतील ना. अ ते ज्ञ, गयाच्या बाहेरचा कोणता आहे? अ ते ज्ञच आहे ना सगळं. मग अ ते ज्ञ ज्ञानोबारायांकडे आहे, त्यांच्याकडून ओव्या बनतात. तेच अ ते ज्ञ आपल्याकडे, आपल्याकडून कसं काय शिव्या बनतात? डाय चुकीची आहे का? विठ्ठल प्रश्न साधा आहे. ज्ञानेश्वरीला लागणारी अक्षरं आपल्याच मटेरियलमधलं नेलंय ना. का ज्ञानोबारायांनी परग्रहावरची अक्षरं बोलावली? चला डिवाइन लिटरेसी, दैवी साहित्य, मग अक्षरं इथली नाही घ्यायची.
ज्ञानोबारायांनी तीच अक्षरं घेऊन ज्ञानेश्वरी सांगितली आहे, जी अक्षरं घेऊन आपण अख्ख्या गावाला शिव्या देतोय विठ्ठला. बरं, ती अक्षरं पाहिल्यावर ती अक्षरं कशी आहेत? ती अक्षरे नवती देखा. मग असा वेगळा परिणाम म्हणजे त्याचा विनियोग इथं गडबड आहे. तुम्हा आम्हाला सुद्धा देवाने या सगळ्या गोष्टी दिल्यात, पण त्याचा विनियोग व्यवस्थित होत नाही असं लक्षात येतं. देवाने आपल्याला सुविधा दिली हे मान्य करा. सुविधेच्या जोडीला साध्य दिलंय, हे घेऊन करायचं काय? प्रत्येकाने पुरुषार्थी असलं पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म मीन्स आपल्या ड्युटी आपण प्रिपेअर केल्या पाहिजेत. एक राष्ट्रातला म्हणून माझं काय कर्तव्य आहे? मी म्हणतो ज्याला देशसेवा करायची आहे त्याने बाकी काही नाही केलं तरी चालेल. आपलं घरासकट आवार स्वच्छ ठेवा, झाली देशसेवा. पहिली सेवा आहे ही. आपल्या फार अडचणी वेगळ्या आहेत, फार अडचणी वेगळ्या आहेत. म्हणजे मला एक जण म्हणाला, मी जरा कन्फ्यूज झालोय. म्हटलं कशाने? तो म्हणतो टिळक बरोबर का गांधीजी? म्हटलं काय प्रॉब्लेम काय? तो म्हणतो टिळक म्हणतात मी शेंगा खाल्ल्या नाही, मी साली का उचलू, आणि गांधीजी म्हणतात परिसर स्वच्छ ठेवा. विठ्ठल ज्याने कचरा टाकला त्यानेच जर तो उचलला, टिळक जर असतील तर गांधीचं कामच नाही. विठ्ठला माझा धर्म आहे हे सगळं नीट ठेवणं. अर्थ, मी धर्मसंपन्न असलं पाहिजे, मी अर्थसंपन्न असलं पाहिजे. आपला धर्म दारिद्र्याचं समर्थन करत नाही. उद्या लक्ष्मीपूजन आहे, उद्याच आहे. विठ्ठला अख्ख्या भारतात चर्चा चालू आहे, आज पूजा करायची का उद्या करायची. बरं, ते मुहूर्त पण अशी परीक्षा पाहतात ना का भांडणच लागली पाहिजे. इकडूनचे भटजी म्हणतात आमचं बरोबर, ते म्हणतात त्यांचं बरोबर. श्री सुक्तामध्ये लक्ष्मी मातेबद्दल असं वचन आहे, ताम लक्ष्मीम अनपगामिनीम. हे लक्ष्मी माझ्याकडं ये. म्हणजे आपण लक्ष्मीचे पूजक आहोत. आपण तिला पुरुषार्थ मानलंय. तोही कितवा? दुसरा. धर्म अर्थ. फक्त एक सूचना आहे, अर्थ हा पुरुषार्थ 2 नंबरचा असला तरी तो 2 नंबरने कमवायचा नाही. जोडून याद उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. जगातलं सगळ्यात पवित्र अर्थशास्त्र तुकाराम महाराजांनी सांगितलंय. हो, तुम्ही चांगला व्यय करण्यासाठी लागणारं धन जर चुकीच्या मार्गाने आणलं तर तुकाराम महाराजांना मान्य नाहीये. सात्विक दानावर भाष्य करताना ज्ञानोबारायांनी देण्याच्या विषयाचा घेण्याच्या विषयाने प्रारंभ केलाय. ना तरी स्वधर्मा तौती, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुती सन्मान योगे. तुमच्याकडे धनाचा येण्याचा मार्ग पवित्र पाहिजे. ब्रह्मलीन डोंगरे महाराज कथा करायचे ना, 1-1, 1.5 लाख लोक ऐकायला असायचे. कधी कधी गुजरात राजस्थानला कथा असल्यावर पण ते बोलायचे, तुमने प्याज खाना छोड़ दिया लेकिन तुम ब्याज खाते हो उसका क्या. विठ्ठला आणि हे मारवाडात सांगायचे. विठ्ठला विठ्ठल त्याचा प्युरिटी ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची पवित्रता आहे. राहिला तिसरा पुरुषार्थ आहे काम. उच्च भोगांचं स्वागत केलंय. सोपं बोलू का? परमार्थ हा दुःखाला कंटाळलेल्या नाही, सुखाला कंटाळलेल्या लोकांचा विषय आहे. दुःखाला कंटाळलेली माणसं भजनासाठी भजनात येत नाहीत. त्यांची दुःख निवृत्ती ते स्वप्नात विसरत नाहीत. हे जायला पाहिजे, हे जायला पाहिजे, हे जायला पाहिजे.
पण ज्याच्या जीवनात सुखाची रेलचेल आहे आणि ती सुख फोल आहेत हे पटतं आणि मग त्या सगळ्या सुखाचा तो परित्याग करतो. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला, अवघा भोग तेजियला. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला. आता विनेकरांकडे लक्ष ठेवा. विठ्ठला त्यामुळे परमार्थ हा सुखाला कंटाळलेल्या माणसांचा विषय आहे हो. तसा सोपं सांगू तुम्हाला. भोपळे शास्त्री महाराज आम्हाला लहानपणी छान छान गोष्टी असायच्या. ते टिपिकल असायचं. त्याच्यात एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. राजाला 2च राण्या का असतात? गुरुजी तुम्ही बसूनच घ्या. नाही नाही तुम्ही उभे आहेत म्हणून आम्ही उभे आहेत, तसं काही नाही. विठ्ठला ते ठरलेलं असायचं. बरं 2 राण्या आहेत, एक आवडती. आता 2 केल्यात तर दोन्ही आवडायला पाहिजेत ना, नाही तर करायच्याच कशाला. एक आवडती होती, एक नावडती होती. एक गरीब ब्राह्मण होते. ते गोष्टीतला ब्राह्मण नेहमी गरीबच असतो. विठ्ठला आणि आताचे सगळे अमेरिकेत असतात. विठ्ठला ठरलेल्या गोष्टी आणि त्या गोष्टीचा शेवट थोडासा एकसारखा असतो. कसा? या राजाने 20 वर्ष राज्य केलं, जंगलात निघून गेला. 50 वर्ष राज्य केलं, जंगलात निघून गेला. अशी गोष्ट कोणी ऐकली का? प्रधान जंगलात निघून गेला. नाही नाही, प्रधान मरेपर्यंत लाळ गाळतो. याला किती मजा वाटत असेल. याचा अर्थ भजनाचा उद्गम होण्यासाठी यातला फोलपणा कळला पाहिजे आणि फोलपणा कळण्यासाठी पुरुषार्थाने ते मिळवलं पाहिजे. ते मिळाल्याशिवाय फोलपणा कळत नाही. मी तुम्हाला सोपं विचारतो. ज्या आईचा मुलगा लग्नाचा झालाय त्या आईचं दुःख कोणतं? बोला बघू. आता एवढ्या आया बसल्यात माझ्या. हा, मुलगा लग्नाचा झालाय त्या आईचं दुःख काय? अजून मुलाचं लग्न होत नाही, हे काय आहे? तिचं दुःख आहे. त्याचं लग्न झाल्यावर 6 महिन्यांनी विचारा आता तुमचं दुःख काय? विठ्ठला म्हणजे तिच्या येण्याचा सुखाशी संबंध नाही हे ती आल्याशिवाय कळलं का? नाही. मर्सिडीज बसायला चांगली नाही हे कोणाला कळेल? ट्रकमध्ये बसणाराला. विठ्ठला त्याने त्याच्या बळावर काम उपलब्ध केला पाहिजे. कालिदासाने रघुवंशामध्ये जो विचार सांगितलाय, जे वर्णन केलंय, त्या वर्णनामध्ये त्यांचं राज्य किती होतं ते म्हणाले, आसमुद्र, सगळा समुद्र पृथ्वीसह त्यांच्या ताब्यात होता. किती बलवान होते ते? स्वर्गापर्यंत त्यांचा रथ जायचा. श्रोते हो, मला काय म्हणायचं आहे, आपण जर तात्पर्य भाव ध्यानात घेतला तर या सगळ्याच्या प्राप्तीनंतर मग भजनाचा उद्गम होतो. जीवनाला जाणावं लागेल आणि शेवट आहे मोक्ष, म्हणजे मुक्त व्हायचं. कशापासून मुक्त व्हायचं? ज्याच्याने आधा आपण युक्त आहोत त्याच्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. मग आता आपण कशाने युक्त आहोत? आणखी सोपं बोलू का? ज्या 4 समस्या सांगितल्यात ना, आहार, निद्रा, भय, मैथून, त्या सगळ्या 4त बसतात. आपला आहार धर्माने मिळवलेल्या पासून असावा. निद्रा चांगली लागण्याकरता अर्थ सात्विक लागतं. ज्यांनी घोटाळे केले त्यांना झोपा येत नाहीत. विठ्ठला
भ्रष्टाचार उघडकीस अशी बातमी दिसली का ते म्हणतात आपलंच निघालं का काय. आहार धर्माकडे, निद्रा अर्थाकडे लावा. काम आहे तो मैथुनाकडे लावा. तुम्हाला जी स्वाभाविक विषयासक्ती आहे ना त्याच्याकरता शास्त्रोक्त विधीने सेवन विषय त्यागाते समान. आणि राहिला त्या आहार निद्रा भय मैथुनातला भय आणि त्याच्याकरता मोक्ष, त्या भीतीपासून मुक्त व्हा. त्या भीतीपासून मुक्त व्हा. आणि भीती तर आपल्या मागच लागलेली आहे. महाराज अनेक प्रकारच्या भयांचा विचार असला तरी काही ना कोणतं भय असेल, कोणतं भय नसेल, पण एक भय मात्र सगळ्यांच्या मागं आहे. त्याचं नाव मरणाचं भय. मृत्यूची भीती प्रत्येकाच्या मागे. येथे नाही उरवाले अवतार हेरते पामर जीव किती. नाथ महाराज म्हणतात सरजी त्या ब्रह्मा ते काळ पिळी, पाळी त्या विष्णू ते काळ गिळी, प्रलय रुद्राची होळी काळ महाबळी सोय करी. मरणाला किती घाबरत असतील माणसं. ज्ञानोबाराय म्हणतात जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनातल्या दोन गोष्टी, एक मी कधीच मरू नये, आणि दोन सगळ्यांनी माझंच ऐकावं. विठ्ठला विठ्ठला. जगास्पृयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापुढी. माणसं मरणाला खूप घाबरतात आणि भयमुक्त होणं आपलं टास्क आहे. आपण निर्भय झालो पाहिजे. भगवद्गीता सुद्धा जोपर्यंत माणूस निर्भय होत नाही तोपर्यंत त्याला श्रीमंत म्हणत नाही. गीतेची सुद्धा फोर्ब्स लिस्ट आहे जगातली श्रीमंत. अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. आणखी सोपं बोलू, परमार्थातली साधना सुद्धा निर्भय होण्यासाठी करायची. कारण या साधनेचा परिणाम हा निर्भयता सांगितलाय. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडलिया सेवा समर्था, घडलिया सेवा समर्था, घडलिया सेवा समर्था. निर्भय होता आलं पाहिजे, निर्भय होता आलं पाहिजे. आणखी सोपं सांगतो, आहाराविषयी नियंत्रण, निद्रेचं नियोजन, मैथुनाचं नियमन आणि भयाचा निपात ह्या व्यवस्था आहेत. आहार, निद्रा, भय, हे मैथुन हे जर प्रॉब्लेम असतील तर सोल्युशन काय? आहाराला उपाय नियंत्रण. कळतच नाही काय माणसं पंक्तीत बसल्यावर पोट भरतात का पोतं भरतात. येऊ दे, थांबतच नाही. पंगत बसली होती, वाढणारे वाढत होते, जेवणारे जेवत होते. तिसऱ्या पंक्तीला एक आजोबा कंटिन्यू. जेवणाऱ्याला कळत नाही पण वाढणाऱ्यांना कळतं हे कितव्या टर्मला आहेत आत्ता. हा, श्रोते कीर्तन झाल्यावर म्हणतात महाराज वाह काय कीर्तन सांगितलं महाराजांनी, काय अभ्यास आहे तुम्हाला, खाक माहिती आहे. अभ्यास तेव्हाच मान्य करावा जेव्हा हे लोक म्हणतील. कारण हे वाढणारे आहेत, ते म्हणतात काय ज्ञान आहे, एकच अभंग आहे, महाराष्ट्र दर्शन आहे. विठ्ठला ते टाळकरी मंडळी बरोबर माहिती आहे, ते म्हणतात हेच सांगतात. आता तर नवीन प्रकार आला, तेच सांगत जा. विठ्ठला ते आमच्याकडे मुंबईत आईस्क्रीम मिळतो नॅचरल, त्याला कोण असतो, कोण म्हणजे फ्लेवर कोणताही घ्या, कोण तोच असतोच. विठ्ठला मला अजून कळलं नाही कोणत्याही अभंगाच्या निरूपणाला ती एकच प्रमाण कसं काय असतं. विठ्ठला असू दे. आता महाराष्ट्रच रुची वैचित्र्याने युक्त आहे. शिवमहिमनाथ पुष्पदंत म्हणालेच रुची नाम वैचित्र्यात. याची व्यवस्था काय, ते बसली जेवायला, शेवटी एक वाढणाऱ्याला राहावलं नाही. नंतर बाबा बस झाली, तिसरी पंगत आली, उठा. तुझं ग बस रे, तुझं काम काय वाढायचं, माझं काम काय, माझं मी करतो, तुझं तू कर ना. एवढ्या पंक्ती खाणाराकडे तेवढे टॅलेंट असतात म्हणून तर निभावतं. पण एक वाढणारा इरेला पेटला, तो म्हणतो उठाच. किती खाता, घरमालकाचं राहील का. तो म्हणतो त्यांनी सांगितलंय, तुझं काय खपणार आहे. तो त्यांनी कधी सांगितलं, म्हणे वाचा पत्रिका. जेवणाची वेळ दुपारी 12 ते 3, आताशी 1:30 वाजले, मध्ये यायचं नाही आता. विठ्ठला
ब्रिटनमधल्या एका मेडिकलच्या त्या भिंतीवर एक वाक्य लिहिलेलं होतं, मराठीत सांगतो तुम्हाला. तुम्हाला इंग्लिश कळत नाही असं नाही, उगाच आपलं कुठं धडकायला नको. वाक्य असं होतं, आणि अज्ञान प्रगट झाल्यावरचं समाधान छान असतं, असू द्या. हा वाक्य असं होतं, जेवण औषधासारखं घ्या, नाहीतर औषधं जेवणासारखी घ्यावी लागतील. विठ्ठला. आहारावर नियंत्रण, भोजन करावे परिमित, निद्रेचं नियोजन. सध्या असा गोंधळ झालाय ना आपल्या लोकांचा निद्रेच्या बाबतीत. फक्त थोडं झोपू नका, मी सांगतो. निद्रेच्या बाबतीत काय गोंधळ आहे. जेव्हा झोप येते तेव्हा झोपता येत नाही, आणि झोपता येतं तेव्हा झोप येत नाही. विठ्ठला. कीर्तनात झोप येते तर झोपता येत नाही, कीर्तन झाल्यावर झोपता येतं. विठ्ठला. तुम्ही फार साधे बोळे आहेत, लगेच कबूल येता. असो, आहार आहे त्याचं काय करा, नियंत्रण. निद्रेचं नियोजन, 8 तास झोपेसाठी ठेवा. माऊलींनी सांगितले म्हणून तर ठेवा. निद्रे ही मान दिजे अवसरे की, तिला मान द्या. पुढे मैथून आहे, नियमन. मैथुनाचं विषयासक्ती आहे ना. देवाला ही प्रजा पुढे रुडवायची आहे, त्यामुळं त्या वयात तो ते धर्म आपल्यात घालतो आणि त्याचं काम करून घेतो. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, हे नियमन आहे. पण भय आहे ना, त्याचा निपात झाला पाहिजे. भय उरले नाही पाहिजे. लोक म्हणतात भय इथले संपत नाही. विठ्ठला. मग आता भय उरलंय ते कशाचं. भयाची भरपूर मोठी यादी दिली आहे. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपालात भयम, माने दैन्य भयम, शास्त्री वाद भयम, तपेंद्रिय भयम, रूपे जराया भयम, यादी आहे. पण या सगळ्यात काय कृतांतात भयम, काळाचं मरणाचं भय आपल्याला कातर करतं. मग आम्ही काय केलं पाहिजे, त्या भयाचा जो ससेमिरा आमच्या मागे लागलाय तो चुकवला पाहिजे. आणि तोही कोणतं भय, मरणाचं भय. आम्हाला त्याच्यापासून सुटायचं आहे. मग मरणाचं भय जर चुकवायचं असेल तर उपाय काय सांगतो आपल्याला. मरणाचं भय चुकवण्याचे पुन्हा 3 मार्ग आहेत, कर्माचा, भक्तीचा आणि ज्ञानाचा. विठ्ठला. कर्माच्या मार्गाने मरणाची भीती घालवता येते, कारण मरणाची भीती आमच्या इमॅजिनेशन, कल्पनेची. मेलो म्हणजे मी संपलो, म्हणून तर आम्ही मरणाला घाबरतो ना. माणसं अस्तित्वावर प्रेम करतात. लग्नाची पत्रिका आल्यावर पहिल्यांदा काय शोधतात, काय शोधतात, आपलं नाव कोणत्या कोपऱ्यात आहे. सगळ्यांनाच आशा राहते, तुम्ही प्रमुख पाहुण्यात, आम्ही आशीर्वादात. विठ्ठला. आणि नाव असल्यावर पण सॅटिस्फॅक्शन आता अपग्रेड झालंय, ते सिक्वेन्स बघतं. विठ्ठला. म्हणजे शेवटी आपलं आपल्या अस्तित्वावर प्रेम आहेच ना. माणसं संसारातली दुःखी केव्हा होतात, अस्तित्व धोक्यात येतं तेव्हा. तेव्हाच बरोबर, तेव्हाच धोक्यात येतं. सासू सुनेचीच भांडणं का होतात, कारण त्या एका माणसात त्या दोघं आपलं अस्तित्व किती टक्के राहिले ते पाहतात. तिला वाईट वाटतं, 1 महिन्यात आखा पोरगा जिंकला सुनबाईनं. विठ्ठला. याच्यातलं आपलं पर्सेंटेज कमी झालेलं चालत नाही. मरणाबद्दल आमची भीती याच स्वरूपाची आहे. मेलो म्हणजे मी संपलो, अस्तित्वहीन होण्याचं भय आहे ना. महाराज म्हणतात घाबरू नका. अशी भीती तुमच्या मनात असेल तर चांगली कर्म करून ठेवा, कारण चांगल्या कर्माचं रूपांतरण परिणाम स्वरूप कीर्ती प्राप्त होते. तुम्ही निघून जाता, ती शिल्लक राहते, संपण्याचं भय उरत नाही. उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे. तुका म्हणे कमरण चितारे, उत्तमची ओरे कीर्ती मागे, उत्तमची ओरे कीर्ती मागे.
नर्मदा पुढे समुद्राला मिळते, विमलेश्वरला. नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये म्हणजे बडोद्याच्या आसपास राजपिपला तो भाग आहे. तिथं त्या नर्मदेच्या पात्रामध्ये एक मोठा पुतळा उभा केला आहे. बघितला असेल तुम्ही, स्टॅच्यू ऑफ युनिटी. फिरत जा जरा, 50 नंतर घरी थांबायचं नाही. फिरलं पाहिजे. आपण फिरायला गेलो ना की आपल्याला बरं वाटतं आणि घरच्यांना तेवून बरं वाटतं. विठ्ठल सासू जर फिरायला गेली तर सून 10 दिवस स्टेटस ठेवते, फिलिंग व्हेरी हॅपी. कधीतरी त्यांना संधी द्या असं हॅपी होण्याची. सासू म्हणते दरड कोसळली, ही कमेंट टाकते एन्जॉय. आता डोक्यात पडली तर एंड जॉय व्हायचं तिथं कुठे एन्जॉय. त्या नर्मदेच्या पात्रात एक मोठा पुतळा, जगातला सगळ्यात उंच पुतळा उभा केलाय. कोणाचा आहे तो? सरदार वल्लभभाई पटेल. नाव काय? स्टॅच्यू ऑफ युनिटी. का बरं पुतळा उभा आहे? लक्षात घ्या, तो पुतळा ज्यांचा आहे ते जर नसते तर आज भारताचा आपला नकाशा जसा आहे ना तसा नसता. का तसा नसता? तुमच्याकडे येताना आमची नंबर प्लेट वेगळी दिसली असती. विठ्ठला अशी शेकडो संस्थानं जी स्वतंत्रपणाने होती ती मराठवाडा निजामाकडे होता. त्या सगळ्यांकडून एकसंध जो भारत बनवला, हे सरदार पटेलांचे आपल्यावर उपकार आहेत. त्यांचा देह आता नाही आहे, पण पुतळा आहे ना. तो पुतळा त्यांच्या कार्यरूपाने काळावर मात म्हणून उभा आहे. म्हणजे मरणाच्या बाबतीत निर्भय व्हायचं असेल तर कर्म अशी करा जी कीर्तिरूपाने मागे उरणार आहेत. एक. दुसरं, मरणाची भीती वाटते तर निर्भय होण्यासाठी भजनाचा आश्रय करा. का बरं? मरणाचं वर्णन आपण पुराणांतरी वाचतो. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठूर, यमाचे किंकर, बहुसाल. प्रचंड वेदना आहेत मरणाच्या. पण मरण वेदनादायी सर्वांना नाही आहे. मरण ही प्रक्रिया आहे, पण त्रास वेगळ्या लोकांना होतो, सगळ्यांना नाही होत आहे. त्यामुळे मरणाची भीती वाटण्याची स्वाभाविकता सांगतो तुम्हाला. MACBचे ऑफिसर गावात आल्यावर काही लोकांना बरं वाटतं, काही लोकांना भीती वाटते. बरं कोणाला वाटतं? मीटरवाल्याला. आणि पळापळ कोणाची? बरं साहेब तर एकच आहे ना. मग मरणाचं तसं आहे, साहेब एकच आहे यमधर्म. ज्याच्या कर्मात नियतमध्ये खोट आहे त्याला पळावंच लागणार आहे. जो यम पाप्याला दंड देतो तोच यम हरिभक्ता करता हात जोडून वाट पाहतो. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठ तसे. कीर्तनकार येणार असेल तर त्याला लईच आशा आहे, आले का बरे जरा भागवत कथा करून घेऊ यांच्याकडून. विठ्ठल पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी, पाहे रात्रंदिवस वाट कर जोडो. पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी, पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी. कथा श्रवण भावया, श्रवण भावया, यमधर्मा थोर आस, यमधर्मा थोर आस. पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी, पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी. हे पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी, पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी. पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी. ठीक आहेत ना? विठ्ठला विठ्ठला. बाबा महाराज सातारकर जेव्हा श्रीहरी झाले तेव्हा मीडियात एक वाक्य टाकलं होतं. ते म्हणाले बाबा महाराज वैकुंठवासी झाले असं नाही, पांडुरंगाने वैकुंठात सप्ताह घेतलाय. विठ्ठला. म्हणजे कर्माने मरणाचं भय चुकवता येतं, भक्तीने मरणाचं भय चुकवता येतं. दादा या. आणि तिसरा एक मार्ग आहे, ज्ञानाने मरणाचं भय चुकवता येतं. का? अज्ञान असं म्हणतं की मरण म्हणजे आपण संपणं.
आणि ज्ञान म्हणतं मरण म्हणजे फक्त देह संपणं, आपण शिल्लक राहणं. मग ज्याला ज्ञानाच्या प्रांतातून निर्भयता प्राप्त करायची त्याला जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखा महात्मा भेटतो आणि सांगतो, तुला भिण्याचं कारण नाही. कारण मरणाची भीती असेल तर मरण देहाला आहे आणि तू देहरूप नाही, तू आत्मरूप आहेस. देह मरकाय म्हणून देहाचं मरण मान्य करावं, पण देह तू नाहीस, तू आत्मरूप आहेस. आणि आत्मरूप आहेस म्हणून तू मरका नाहीस. मग अमर 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 संत मरण नाकारत नाहीत, पण ते म्हणतात मरण ही प्रक्रिया देहाच्या बाबतीत घडते. हा तर अजर आहे, हा तर अमर आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय. ज्ञानोबारांनी किती सोपं उदाहरण दिलं. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथी. तुकोबाराय म्हणतात तुम्ही निर्भय व्हाल, भय तुम्हाला स्पर्श करणार नाही, पण त्यासाठी तुम्ही जे आहात ते तुम्हाला मान्य झालं पाहिजे. असणं पुरेसं नाही, मान्य होणं गरजेचं आहे. विठ्ठला की मी अमर आहे, मी मरणारा नाहीये. मरणारा आहे तो मी नाहीये आणि मी आहे तो मरणारा नाही. मी आहे तो अमर आहे. सद्गुरुनाथांच्या चरणाची शरणागती ज्या कारणासाठी करायची ते हे कारण आहे. अध्यात्मशास्त्रात पडणारा पहिला प्रश्न आहे हु एम आय, असं विचारलं जातं इंग्रजीत. हु एम आय, हु एम आय, हु एम आय. हु म्हणजे कोण, एम म्हणजे आहे आणि आय म्हणजे मी. हु एम आय म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे. हु एम आय. आपल्याला हु एम आय प्रश्नच पडत नाही, आपला ई एम आय भरून जीव चाललाय. विठ्ठला आहे मी हा कोण करावा विचार, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण करावा विचार, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हु एम आय, आहे मी हा कोण करावा विचार. एक लक्षात घ्या, दोन गोष्टी आपल्याला पटल्या की पुढचं काम सोपं आहे. देह माझा नाही आणि देह मी नाही. महाराज म्हणतात देह मी म्हटला की मग देहाचे सगळे धर्म तुमच्या चिंतनात येतील आणि तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही कष्टी व्हाल. जसं राजा झोपला आणि स्वप्नात भिकारी झाला, मग राजा असला तरी भीक मागावीच लागणार. विठ्ठला तसे आपण मूळचे अमर आहोत, पण मी मरका म्हटला की मरकेपणाची दुःख भोगावी लागणार. विठ्ठला पण हे ज्याला पटलं त्याला क्षती नाही, त्याला दुःख नाही, त्याला व्यथा नाही. याज्ञवल्क्यांचं प्रवचन चालायचं, जनक महाराज ऐकायला बसायचे. म्हणजे राज्य चालवणाऱ्यांसाठी सुद्धा कीर्तन फार गरजेचे आहेत. छत्रपती शिवरायांचं राज्य आदर्श का, तुकोबारायांची कीर्तन ऐकल्यामुळे. विठ्ठला
आदर्श पद्धती आहे. आणि तो विचार घेऊन जेव्हा राज्य चालेल त्यावेळेला ते राज्य आदर्श असेल. नक्की आदर्शात घोटाळे होणार नाहीत. विठ्ठला प्रवचन ऐकायला बसायचे जनक महाराज, याज्ञवल्क्य प्रवचन सांगायचे. ते प्रवचनात चांगला अनुसंधानपूर्वक ऐकणारा अशी वक्ता जोडला जातो. ते का अख्ख्या ब्लूटूथची पेअर नाही होत डिवाइस. विठ्ठला तो वक्ता सगळा सर्वे करतो आणि त्याच्यातले ऐकणाऱ्याला पकडून त्याच्याशी कीर्तन करतो. सगळे होत नाहीत. मग ते याज्ञवल्क्य जनकांकडे पाहूनच सांगायचे. तिथं बरीच संन्यासी मंडळी पण होती. ती म्हणू लागली आम्ही असताना हे यांच्याकडे पाहूनच बोलतात. बहुतेक निधी इकडून मंजूर होणार असावा, विकल्प आला त्या संन्याशांच्या मनात. याज्ञवल्क्य म्हणतात यानं यांची जागा दाखवलीच पाहिजे. त्यांनी अशी मायेनं दिली आग लावून. आग लागली, एक कळालं. ही सगळी संन्यासी मंडळी उठली, म्हणे चला आपल्या लंगोट्या जळल्या तर कसं व्हायचं. म्हणजे लंगोट्या वाचवायला प्रवचन सोडून निघून गेले. आणि ज्याचं राज्य होतं तो बसला ऐकत श्रवण. ती आग इतक्या जवळ आली की जनक महाराजांचा एक पाय पेटला. पाय शेवटी याज्ञवल्क्य त्यांना असा हलवायला लागले. जनक उठा, बघा आग लागली आहे. भीषण असं अग्निकांड उपटलंय. इथपर्यंत आग आली आहे की तुमचं सगळं जळालं. काय म्हणायला पाहिजे होतं? काय म्हणायला पाहिजे होतं? एक बेडूक जर कीर्तनाला तर आख कीर्तन बाहेर जातं. विठ्ठल विचारलं, जनकाला सांगितलं आग लागली, सगळं जळालं बघ. सगळ्यामध्ये तुझ्या पायापर्यंत आलाय, पाय जळतोय तुझा. त्यावेळेला उत्तर दिलंय जनकाने त्या याज्ञवल्क्यांना, गुरुदेव प्रवचन सुरू राहू द्या, कंटिन्यू. का? मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दह्यती किंचन. अग्नी माझं जाळत नाही आहे आणि माझं आहे त्याला अग्नी जाळू शकणार नाही. अग्नी माझी एक पाव जळे, अग्नी माझी एक पाव जळे, अग्नी माझी एक पाव जळे, अग्नी माझी. तुका म्हणे राज्य करिता जनक, पाव जळे अग्नी माझी एक. तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक, पाव जळे अग्नी माझी एक. अग्नी माझी एक पाव जळे. मग पाय जळतो तरी वेदना का झाली नाही? आपल्या देवळात एकदा उदबत्तीचा चटका लागला तर मरेपर्यंत माणसं येत नाही. तो देव डेंजर आहे. इथं प्रवचनात आका पाय जळाला. अहो एखाद्या कीर्तनातून चप्पल चोरीला गेली तर लोक महाराजासकट लक्षात ठेवतात. मला एका गावात गेल्यावर समोरून येऊन सांगितलं, महाराज तुमच्याच कीर्तनात चप्पल गेली होती. म्हटलं इथून पुढे इन्शुरन्स होईल. विठ्ठला पाय जळतोय ना, फरक नाही का? बोधावर आहेत. जे जळतंय ते मी नाही, जे जळतंय ते माझं नाही. अमर आहा, अमर आहा. मी कोण आहे हे जाणण्यासाठी या पेंडालमध्ये आपण आलो, हे लक्षात घ्या. आता खेड्यापाड्यामध्ये दुसऱ्या मनोरंजनाच्या व्यवस्था नसतात. त्याच्यामुळं कधीतरी एकदा सप्ताहात एखादा महाराज येतो, सगळे रोल त्यालाच करावे लागतात. विठ्ठला मग थोडे जोक पण त्यांनीच सांगायचे, उड्या पण त्यांनीच हाणायच्या. विठ्ठला नाहीतरी आपल्याकडे श्लोक आहे, त्वमेव माताच पिता, म्हणजे सगळं काही ऑल इन वन. विठ्ठला हे समजायला इथं आम्ही आलोय. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. मग ते गुरुदेव त्याला बोध करतात, त्याला महावाक्याचा उपदेश म्हणतात. आणि ते महावाक्य तत्वमसी. तत् म्हणजे तो, त्वम म्हणजे तू, आणि असी म्हणजे आहेस. तो तू आहेस. तो म्हणजे कोण? परमात्मा. तू जीव नाहीस, तू देह नाहीस, तू सामान्य नाहीस, तू साक्षात परमात्मा आहेस. मग तू मरका नाहीस, तू अमर आहेस. आणि महाराज ज्या वेळेला ह्या बाबी ध्यानात येतात ना, त्यावेळेला कळतं
की देह मी नाही, मी केवळ परमात्म रूप आहे आणि परमात्म रूप आहे म्हणून मी अमर आहे. विठ्ठला देह नव्हे मी सरे ओरलाव रे विठ्ठल ओरलाव रे विठ्ठल ओरलाव रे विठ्ठल देह नव्हे मी सरे ओरलाव रे विठ्ठल ओरलाव रे विठ्ठल ओरलाव रे विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे उरलाव रे विठ्ठल. मग उरतो तो पांडुरंग. आणि मग संत तर तेच सांगतात, अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म सर्वम खलविदम ब्रह्म. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. असं कीर्तन झाल्यावर तुम्ही फक्त घरी बोलत बोलत जा, काय मी ब्रह्म आहे. शेजारी म्हणेल यांच्या गोळ्या राहिल्या विठ्ठला. हा पण मी म्हणा मी नातवाचा आजोबा आहे, ते म्हणतात आता रेंज मध्ये आले विठ्ठला. त्याच्यामुळे मी ब्रह्म आहे हे सुद्धा सगळ्यांना पटत नाही. त्याला साधू असला तर तो मान्य करेल. मी वासुदेव तत्वता मी वासुदेव तत्वता येईल विचारिता कळो येईल विचारिता. मी वासुदेव तत्त्वा मी वासुदेव तत्त्वा कळो येईल विचारिता कळो येईल विचारिता. आये ठाऊक सभाग्य संता आये ठाऊक सभाग्य संता काही तुझा आणि मागुता काही तुझा आणि मागुता काही तुझा आणि मागुता काही तुझा आणि मागुता. वासुदेव तरी तो फेरा वासुदेव तरी तो फेरा वाडी पायन दारावाई आत्मायन दारा वासुदेव तरी तो फेरा वासुदेव तरी तो फेरा वाई आत्मायन दारावाई आत्मायन दारा. नारायणगडचे एक टाळकरी होते विष्णू महाराज शेकटेकर. हे चालते म्हणायचे, छान आहे, फडावरची आहे, फडातली नाही विठ्ठला. मी वासुदेव तत्वता मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्या संता नाही दुजानिक मागुता गा. आवश्यक आहे म्हणून गायलं विठ्ठला. मी वासुदेव तत्वता मी वासुदेव आहे, मी वासुदेव आहे. तसं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. स्वामी विवेकानंदांनी हाच विचार जगासमोर मांडला. माझा धर्म आणि माझे ग्रंथ महान आहेत का, ते माझ्या धर्मातल्या लोकांना हाक मारताना अमृतस्य पुत्र अशी मारतात. हे अमृताच्या पुत्रांनो, तुम्ही सिंहाचे छावेत, मेंढर नाही विठ्ठला. म्हणून प्रत्येकाने स्वतःबद्दलचं इमॅजिन करताना हे ग्रेट इमॅजिन केलं पाहिजे. मी महान आहे, मी महान आहे. आपलं इमॅजिन स्वतःबद्दल मी म्हणजे हे असं करून वाया गेलो आपण विठ्ठला. बरं आपलं ॲटमॉस्फिअर पण एवढं भंगार आहे ना माऊली, की काही चांगलं जागृत होण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणजे एखाद्याने जर पेटीचा क्लास लावला तर त्याला शेजारून शुभेच्छा. बाप जन्मी कधी पाहिलं होतं का विठ्ठला. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे वाढण्याची अजिबात सोय नाही. त्याकरता सत्संग करावा लागेल. त्यांच्या संगतीमध्ये ब्रह्मबुद्धी वाढते, ब्रह्मभाव वृद्धिंगत होतो, किंबहुना तो टिकतो की मी ब्रह्म आहे, मी वासुदेव आहे, मी परब्रह्म आहे. महाराज म्हणतात असे तुम्ही आहात, तुम्ही असे आहात.
तुम्ही असे आहात, तुम्ही मरणारे नाहीत, तुम्ही संपणारे नाहीत, तुम्ही टिकणारे आहात. लोक म्हणतात पण मग जर आम्ही असे आहोत तर कधीच का आम्हाला तसं वाटत नाही. महाराज म्हणतात तसं वाटायला असं करावं लागेल. न म्हणा देह माझा ऐसा, 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 न म्हणा देह माझा ऐसा. मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा. न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा देह माझा ऐसा. विठोबा रखुमाई, बोला बोला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. भरवसा केव्हा कळेल? मी देह आहे हे सोडून टाका, उलट मी देह नाही असा विचार करा, मग मी ब्रह्म आहे हे रुजेल. दोन्ही एकदम सांभाळता येत नाही. 7 ते 9 मी ब्रह्म, 9 ते 7 विठ्ठला विठ्ठल. मी ब्रह्म हे पकडावंच लागेल. मधमाशीने विष्ठेवरच्या माशीला सांगितलं, काय तुझ्या वाट्याला नरक आलाय, ये माझ्या घरी एकदा तुला पोटभर खाऊ घालते. खाऊ काय असतो तो कळेल. ती आली. कोण? विष्ठेवरची माशी. पण मग आता ती आल्यानंतर ती म्हणते मोठ्यांच्या घरचा कार्यक्रम आहे, कधी जेवायला मिळेल कधी. तिने डबा आणला, टिफिन. आता तिथं आल्यानंतर समर्थाचे घरी सकळ संपदा. तिला सांगितलं जा, हे सगळे हजारो कुंड भरलेत मधाचे, घे खाऊन. तिला उतरवलं आणि 15 मिनिटांनी परत सर्वे करायला आली. कोण? मधमाशी. आणि तिला विचारलं एनी चेंज ऑफ टेस्ट, चवीत बदल झाला का? ती म्हणते आमचं पण तसंच आणि हे पण तसंच. ती म्हणते असं होऊ शकत नाही, तू तिकडे नरकात राहते आणि इथं काय अमृत आहे, मधाची कुंड आहेत, हे असं झालंच कसं? तिने थोडं डोकं लावलं आणि सांगितलं काय ग, डबा आणला होता का? म्हणे मग 2 डबे आणलेत. म्हणे फेक पहिलं. विठ्ठला. नरकातून डबे आणल्यावर अमृताच्या कुंडाचा स्वाद कळत नाही. तसं मी देह आहे हे जोपर्यंत पकडलेलं आहे तोपर्यंत मी ब्रह्म याचे परिणाम येणार नाहीत. म्हणून अगोदर तयारी करा. देह नव्हे मी हे सरी, उरला उरे विठ्ठल, हे निघून गेलं पाहिजे. न म्हणा देह माझा ऐसा, हा देह माझा आहे असं म्हणू नका, हे बाजूला करा. मग मी ब्रह्म आहे हे उगवणार. विठ्ठला. पण आपली काही आशा सुटेल असं देवालाही काही वाटलं नाही. देव म्हणतो हे मरेपर्यंत सोडतील असं काही दिसत नाही. मग देवाने त्याच्या पातळीवर कार्यक्रम सुरू केला
की आता तरी तुम्ही म्हणाल, तुम्हाला सोपं सांगतो, श्रीमंत माणूस आमचा नातेवाईक आहे, कोणी पण सांगतं का नाही? आणि पका कर्जबाजारी त्याच्याबद्दल म्हणता का तुम्ही? हे आमचे लई जवळचे विठ्ठल. याचा अर्थ जे व्यवस्थित आहे ते आपलं असावं असं आपल्याला वाटतं, आणि जे बिघडलंय ते आपलं नसावं असं आपल्याला वाटतं. देव आपला अंदाज घेतो आणि या देहाला बिघडवायला सुरुवात करतो. भगवंताने कंसाला जेव्हा मारलं त्यावेळेला त्या कंसाच्या 2 बायका माहेरी रडत गेल्या. त्या जरासंधाच्या मुली होत्या, मगध नरेश. एकीचं नाव आस्ती आणि दुसरीचं नाव प्राप्ती. तिकडे गेल्यानंतर आता ह्याच्या डोक्यात पक्क राजकारण शिजलेलं. पोरी विधवा झाल्यात त्याचं काहीच नाही. तो म्हणतो जावयाचा बदला घेण्याच्या निमित्ताने आपण काबीज करूया. म्हणून तो तिथून निघाला मगध नरेश जरासंध. कशावर आक्रमण करायला? मथुरेवर. नाव कोणाचं पुढं केलं? आस्ती आणि प्राप्ती. खरं तर त्यांच्या नावाखाली आस्ती आस्ती प्राप्ती करा विठ्ठला. आणि बरोबर 17 स्वाऱ्या केल्यात मथुरेवर. देवाने सगळ्या परतवल्या. 18व्या वेळेला काल यवन आला. तो मुचकुंदाच्या गुहेत नेऊन जाळला. जरा कथा म्हणून बाजूला ठेवा, पण मथुरा नावाच्या शरीरावर जरासंध आक्रमण करतो ती 17 आहेत. जरा म्हणजे म्हातारपण आणि संध म्हणजे कनेक्ट होणं, जोडलं जाणं. जरासंधाचं आपल्या मथुरेवरचं पहिलं आक्रमण कानावर होतं. कानाजवळचा केस पिकतो. जरा कर्णमुळी सांगवाली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. कानाजवळचा पहिला केस पिकतो आणि तो कानात सांगतो आटोपत घ्या. दुसरं आक्रमण दात पडतात माणसाचे. हे क्रम आहे ना, सिक्वेन्स हा सायंटिफिक आहे. पहिलं केस पिकतो, दुसरे दात पडतात. दात का पडतात? त्यांना अहंकार असतो की शरीरात फक्त आपणच गोरे आहोत. हे दुसरे आले, आम्ही पक्ष सोडून चाललो विठ्ठला. अशा 17 स्वाऱ्या होतात आणि मथुरा बिघडते. कैसे विपरीत झाले तोची देह नव्हे. ते म्हणतात इंद्रिये मावळली, आला बागुल आजा, सगळा देह बिघडतो आपला. मग तो देह यासाठी बिघडवतो. भगवान म्हणतात जाता जाता बिघडलेल्या देहाची आसक्ती टाकून मी ब्रह्मा हे पकडलं तर पकडलं. किती देह बिघडवावा, किती बिघडवावा, किती बिघडवावा. एक आजी गेल्या आरसा घ्यायला, म्हणे आरसा पाहिजे. ठीक आहे म्हणे कितीला? म्हणे 500 रुपयाला. ती म्हणाले ठेव मेल्या, मी लहान होती बाजाराला जायची, आम्ही काय बाजार पाहिला नाही का? 50 रुपयात आरसा यायचा आणि मी दिसायचे पण छान. आता आरसा 500 रुपयाचा, दिसते कशी? तो आरशेवाला म्हणाला आजी घेऊ नका, पण आरशाला नाव ठेवू नका. का? आरसा तसाच आहे, डिस्प्ले तुमचा गेला विठ्ठला. म्हणजे देह बिघडतो आणि देह बिघडला की मग त्यातली आसक्ती कमी होते की नाही? हे स्वाभाविक आहे. देव सोडून आपल्या सगळ्यांच्या घोंगड्यांची अशीच विल्हेवाट होते. शेवटी संत भांडले ना, कानोबा तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, कानोबा तुझी घोंगाडी चांगली, कानोबा तुझी घोंगाडी चांगली. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आणि आमचं नवा ठाई फाटून गेली ते तो आमाशी दिली रे. मग हे बिघडलेलं पाहून तरी आता आसक्ती कमी होईल ना हळूहळू, अशी अपेक्षा होती. तुकोबाराय म्हणतात ॲज प्रोसेस असं झालं माझ्या आयुष्यात. आला होता गेला पूर, धरीला धीर जीवनी. देहाच्या आसक्तीचा पूर आला होता,
पण ते बिघडल्यावर तो ओसरला आणि आसक्ती कमी झाली. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. वृद्ध माणसांचा जीव घरावर फार असतो. पोरांना गाड्या आवडतात आणि मातांना साड्या. दुसरं आहे काय? म्हाताऱ्या माणसाच्या माड्या, पोरांच्या गाड्या आणि मातांच्या साड्या फार रस असतो. आपली आहे तशी कोणाचीच नाही पाहिजे, युनिक. ते डिझाईन बनवणारे येडे होत असतील विठाला. कारण कॉपी पेस्ट हा फंक्शनच नाही, रोज नवी डाय. आता बघा ना, इथं सगळे बंधू बसलेत, सगळे एकच रंगाचे आहेत विठाला. किती मेहनत असेल त्यांना, प्रत्येक डिझाईन निराळी. बरं आपली असेल तशी कोणाचीच नाही पाहिजे, ही मोठी गंमत आहे. बरं साडीवर फार जीव असतो. साडीला हिस्ट्री पण असते. ही साखरपुड्याची, ही हळदीची, ही लग्नाची, ही आता भाऊबीजेची. त्याच्यात आता 2 फॉर्म्युला आलेत. भावाचं लग्न होण्याच्या आधीच्या भाऊबीजेची, नंतरच्या भाऊबीजेची. मग नंतर ती साडी कशी हलकी होत गेली याच्यावर विकिपीडिया विठाला. पके कुटाणे राहतात त्याच्यात. पण साडीवर फार जीव. कोणाला देणार नाही, सांडलं काही तर चालणार नाही, फाटता कामा नये, फार जीव साडीवर. बरोबर आहे? मी आता तुम्हाला सोपं विचारतो. निपाणीमध्ये ते प्लॅस्टिक टब विकणारे येतात का? खुर्ची येतात ना? किती रुपयाला टब असतो तो सांगता का जरा? तो रुपयाला बिपयाला नसतो. मग 3 साड्या बरोबर 1 घमेलं विठाला. तुमचा तर लई जीव होता साडीवर. कोणाला वापरायला दिली नाही, काही सांडलेलं चाललं नाही. ते म्हणतात नाही ना महाराज, ती लई जुनी झाली होती, ती फाटली होती, तिचा रंग उडाला होता, ते विटले होते. मग ही पण तसंच आहे ना, चदरिया झिनी रे झिनी. हे पण हळूहळू ओसरतं. मग हे ओसरायला लागल्यावर तरी तिथून आत्मीयता निघू दे. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. मग कळलं की मी ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे असं नाही. अहम ब्रह्मास्मी तसं सर्वम खलविदम ब्रह्म. हे सगळं तो आहे आणि सगळं तो आहे म्हणजे सगळं एकच आहे. आणि एकच आहे म्हणजे दुसरं नाही. मग दुसरं नाही मग भीती नाही. कारण द्वितीया द्वैभयम, भीती दुसरेपणातून निर्माण होते. माऊली म्हणते तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. मग जर सगळं एकच आहे, कैचा धाक कैचा धाक सकळी का फुले असं सांगितलं जातं. नामदेवरायांच्या पुढ्यात एक पिशाच उभारलं, भूत. पूर्वी माणसं भूताला खूप घाबरायची. पूर्वी माणसं भूताला घाबरायची. विठ्ठला आता भूत माणसाला घाबरतात का? कारण भूत त्या मानाने बरी असतात. ते भूत सांगतात आमच्याकडे अख्या गावचा उतारा कोणी विकून खात नाही विठ्ठला. हायवे कोणाच्या शेतातून गेला आणि पेमेंट कोणाला विठ्ठला. त्यामुळं पूर्वी भूत दिसल्यावर माणसं पळायची. आता माणूस दिसलं का भूत पळत असतील. हे झोंबलं तर काही खरं नाही बुवा. ते पिशाच्य नामदेवरायांच्या पुढ्यात उभं राहिलं आणि म्हणालं नामदेवा तुला आता खातो. आता पिशाच्यच ते. नामदेवरायांनी काय रिॲक्शन दिली माहितीये? ते काहीच म्हणाले. ते म्हणाले ए पांडुरंगा, आज दुसरं कुठलंच सॉंग भेटलं नाही का हे होऊन आलास? त्या पिशाच्यात पांडुरंगाला प्रगट व्हावं लागलं. पिशाच्य प्रगट होऊन का भ्याले नाही? काहीचा धाक, काहीचा धाक का? हे सगळं तो आहे. पांडुरंगाशिवाय परवा त्या प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ आला होता. मैं जब मरूंगा तो क्या होगा? कुछ नहीं, राधाजू की सखिया मुझे लेने आएगी. दुसरं काय होणार आहे? वारकरी जाणार म्हणजे कुठं जाणार हो? पांडुरंगाच्या अंती ते आपणा पाशी न्यावे. मग मरणाला भ्यायचं काय कारण? महाराज म्हणतात म्हणून मी देह आहे हे काढून टाका आणि जे कल्याणकारी आहे ते एवढंच आहे की मी देव आहे, मी देव आहे. देवाची बारे, 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 देवाची बारे. तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, नमना देहा माझा ऐसा, नमना देहा माझा ऐसा.
ज्ञानेश्वर माऊली देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. एकदम तर काही पचने पडणार नाही आपल्याला, पण हळूहळू मी कोणाचा आहे हे कन्फर्म करत करत मी कोण आहे हे कन्फर्म करूया. मी देवाचा आहे असं म्हणूया, म्हणजे एक दिवस मी देव आहे हे पटल्याशिवाय राहणार नाही. या बोरसे परिवाराने त्यांच्या प्रकाश भाऊंनी त्यांच्या गृहलक्ष्मीचा हा आयोजित केलेला श्राद्धविधी प्रकाश पुंडलिक पाटील असतील, प्रशांत प्रकाश पाटील, प्रीतम प्रकाश बोरसे, सोनाली सीताराम मुगल या सर्व परिवाराने ताईंच्या अचानक जाण्याने जे काही सोसलं सहन केलं, भगवत स्मरणाने त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावी म्हणून या उपक्रमाचं आयोजन केलं. या निमित्ताने सगळी वैष्णव सभा उपस्थित झाली. चढ उताराने भरलेलं जीवन आहे आणि वारकरी विचारधारा त्या सगळ्यात आपल्याला संतुलित राहण्याचा मार्ग देते. आपल्या या परिसराचं अध्यात्म वैभव आणि भजन वैभव हरिभक्तीपरायण श्री प्रकाश महाराज कदम यांच्या परिवारावर एक फार मोठा असा काळाचा घाला पडला आणि त्यांची सुकन्या स्वर्गीय कुमारी प्रांजल हिला देवाघरचं बोलावणं आलं. वारकरी हे मानत आला की आपण आलो ते भगवंताकडून आलो आणि आपण जाणार ते पुन्हा भगवंताकडेच जाणार. अत्यंत दुःखद अशी घडलेली घटना. परमात्म्याचं भजन आणि स्मरण या सगळ्यातून बाहेर येण्याचं बळ महाराजांना देवो. अधिकाधिक नामस्मरण हाच त्यातून बाहेर येण्याचा उपाय आहे आणि आमच्या प्रांजलताईच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून 1 मिनिटाची आपल्या सभेची स्तब्धता ही श्रद्धांजली आहेत. तिथून तसेच आपण आपल्या स्थानात 1 मिनिट शांत राहून या दोन्ही महान विभूतींना आपण श्रद्धांजली समर्पित करूयात. ओम शांती शांती शांती. ही मृदंग गायनापासून सगळ्या सेवांचं हे ऐश्वर ही श्रीमंतीकडे उपभोगता येते. या परिवारावर प्रेम करणारा हा सगळा गोतावळा हा सर्व समाज स्नेह पाहून हृदयाला आल्हाद वाटला. भागीनाथ दादांपासून सर्व प्रांतातली मंडळी, सर्व महाराज मंडळी त्यांचा इथं हा स्नेह अनुभवता येतो. पुन्हा या परिसरालाही आम्ही एक निमंत्रण देतो. मुंबईत 12 डिसेंबरला स्वर्गीय सुभाष मामांचं चतुर्थ पुण्यस्मरण अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात संपन्न होतं आहे. महाराष्ट्रभरातील वारकरी संत मंडळी उपस्थित राहणार आहे. तेव्हा 12 डिसेंबरला सकाळी 10:30 ते 12:30 या वेळात समन्वयाचार्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. आपल्या सर्व वैष्णवांच्या चरणी हे निमंत्रण निवेदित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय महाराज तुम्ही क्षमा परद महाराज तुम्ही क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध सर्वांनी बसायचे. मागची मंडळी उठू नका. 1-2 मिनटं या ठिकाणी फक्त बसायचं. वैकुंठवासी सौभाग्यवती संगीताबाई प्रकाश पाटील बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आदरणीय हरिभक्तपरायण सबंध महाराष्ट्राला आपल्या वाक्चातुर्याच्या द्वारा आणि वाणीच्या द्वारा प्रत्येकाच्या मनाला, अंतकरणाला प्रसन्नता निर्माण करण्याचं काम ज्यांच्याद्वारा सबंध महाराष्ट्रात या ठिकाणी घडतंय, परमादरणीय हरिभक्तपरायण पूजनीय श्री जगन्नाथजी महाराज पाटील भिवंडीकर. खऱ्या अर्थाने कार्यबाहुल्याचा व्याप जर बघितला तर त्यांच्याकडे अनेक विविध उपक्रमशीलता आहे आणि सगळी उपक्रमशीलता ही लोक उपयोगी या ठिकाणी आहेत. तरीही आपल्या छोट्याशा गावासाठी आणि वैकुंठवासी संगीताबाई यांच्या प्रथम पुण्यस्मरणासाठी
महाराजांनी वेळ काढला, या ठिकाणी सेवा रुजू केली, त्याबद्दल समस्त बोरशे परिवार आणि त्याचबरोबर निपाणीकर ग्रामस्थ आणि उपस्थित भाविकांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचे शतशः ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित परमादरणीय हरिभक्तपरायण श्री शारंगधरजी महाराज भोपळे शास्त्री, आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य श्री भगवान शास्त्रीजी महाराज ठोबे, नवनाथजी महाराज जाधव मनेगाव फाटा आश्रम, श्री प्रकाशजी महाराज कदम, विजय काका वारे औराळीकर, आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य श्री संगीत अलंकार, नवनाथजी महाराज जाधव संभाजीनगर, भाऊसाहेबजी महाराज जिरीकर, त्याचबरोबर निपाणीकर सर्व भजनी मंडळी, वारकरी मंडळी, श्री कृष्णाजी महाराज साळुंके, आदरणीय मृदंग अलंकार, श्री कृष्णाजी महाराज आहेर, आदरणीय श्री महाराजांच्या बरोबर आलेले पूजनीय महाराज, त्याचबरोबर आदरणीय आपल्या सर्व गावकरी मंडळाची पारमार्थिक मार्गदर्शक श्री बोरशे गुरुजी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांच्याद्वारा दिली ते श्री मस्के पाटील भगवानराव, त्याचबरोबर या कुठेही कीर्तन असलं आणि कीर्तनाची माहिती मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्यांना श्रवणाची आणि कीर्तनकारावरती प्रेम करण्याची विशेष अशी रुची आणि प्रीती आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण श्री भागीनाथ दादा पाटील मगर, मार्केट कमिटीचे माजी सभापती वैजापूर, त्याचबरोबर श्री वसंतराव भाऊ यांनासुद्धा कीर्तनाचे फार मोठं प्रेम आहे आणि कलाकारांच्यावरती विशेष प्रेम करणारं जीवन म्हणजे वसंत भाऊ बोलठांकर आहेत, श्री कारभारी महाराज शेलार बाबा असतील, श्री रुस्तम पाटील बोरशे अण्णा आहेत, निपाणीकर ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री सुनील भाऊ निकम सभापती कन्नड, त्याचबरोबर श्री प्रतापराव सूर्यवंशी आदी करून सरपंच आणि पंढरनाथ भाऊ सरपंच सर्व, आणि त्याचबरोबर दिव्य मराठीचे पत्रकार श्री शांताराम भाऊ मगर, खऱ्या अर्थाने सर्व कीर्तनाच्या आणि वारकरी संप्रदायातील असणाऱ्या सर्व सद्गुणांचा प्रचार प्रसार आपल्या पत्रकारितेच्या द्वारा करण्याचं काम श्री शांताराम भाऊ करत असतात. दिनकर बापू आडगावकर आहेत, आदी करून अनेक सगळे पेटी मास्तर दिनकर बापू आहेत, सर्व भजनी मंडळ आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आपण सर्व आप्तेष्ट नातलग, सर्व स्वजन स्वकीय पाहुणी मंडळी या निमित्तानं या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित आहे. मी या ठिकाणी आदरणीय श्री ठोबे महाराज शास्त्री यांना विनंती करतो की श्रद्धांजली समर्पित करा. हॅलो. कैलासवासी सौ संगीताबाई प्रकाश पाटील बोरसे निपाणीकर यांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण. त्यानिमित्तानं उपस्थित सर्व बोरसे परिवारातील त्यांचे नाटलग स्नेही मंडळी, गावकरी मंडळी आज या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, मात्र त्यांना अल्प आयुष्याच्या माध्यमातून आपलं जीवन जगत असताना जी संसाराची जबाबदारी होती ती त्यांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडली. त्यांच्या पश्चात असणारी त्यांची 2 मुलं, मुलगी, पती आदी करून समस्त असणारा बोरसे परिवार, अर्थात या परिवाराला खरं म्हणजे त्यांनी सांभाळलं, प्रेम दिलं, शिक्षण दिलं आणि आपलं कर्तव्य पार पाडून ईश्वराचं बोलवणं आल्यानंतर या जगाचा निरोप घेतला. म्हणून त्यांना या निमित्तानं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. हरिओम तत्सत. ज्यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे वैकुंठवासी संगीताबाई प्रकाशराव बोरशे या एक अशा सेविका होत्या. आरोग्याच्या संबंधानं गावाच्या असणाऱ्या तक्रारी आणि त्याची पूर्तता करण्यासाठी अत्यंत सौजन्यशील आणि स्नेहभावानं प्रत्येकाच्यापर्यंत पोहोचून या सर्व गोष्टी त्या पूर्ण करत होत्या. या एकूणच परिवाराचा विचार केला तर त्या खऱ्या अर्थाने जिथून आल्या ते म्हणजे सफ्याबादवाडी, आणि सफ्याबादवाडी गाव म्हणजे अध्यात्माच्या सेवेचं अत्यंत मूळ गाभा असणारं गाव म्हणजे सफ्याबादवाडी आहे. कारण सर्व वारकऱ्यांना सांभाळण्याचं आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व असणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं काम जे गाव पूर्ण करतं ते म्हणजे श्री क्षेत्र सफ्याबादवाडी आहे, शिवर आहे. आणि सफ्याबादवाडी गावातून त्यांचं निपाणीत या ठिकाणी खऱ्या अर्थाने येणं झालं. आमचे शिक्षागुरू श्री बंडू गुरुजी गुळे सर यांच्या त्या कन्या होत्या. गुळे सरांनी सुद्धा तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवण्याचं अनेक दिवस या ठिकाणी काम केलं आणि म्हणून त्यांच्या त्या कन्या होत्या. त्याचबरोबर या परिवाराचा विचार केला तर प्रकाश मामा हे शेतकरी आहेत आणि या ठिकाणी संगीता मामी अर्थातच त्या आशा सेविका होत्या. त्यांचा मुलगा बँक मॅनेजर आहे, एक शेती करतो, त्यांचे जावई प्राध्यापक आहे
हा असणारा सर्व परिवार सुशिक्षित आहे, संस्कारी आहे आणि त्याचबरोबर वारकऱ्यांच्या वरती स्नेहभाव सादर करणारा आणि सेवापरायण असा असणारा परिवार आणि या परिवारातील वैकुंठवासी संगीताबाई यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। यानंतर आदरणीय श्री भोपळे महाराज शास्त्री यांना विनंती। आपल्या निपाणी गावातील कैलासवासी सौभाग्यवती संगीता प्रकाश बोरसे यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून सात्विक श्रद्धांजली ज्यांनी समर्पित केली ते हरिभक्तपरायण परम आदरणीय परमश्रद्धीय भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील। खरं तर महाराजांचं कार्य आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्यांचं मुळात आपण त्यांना वाणीभूषण म्हणतो। खरं तर तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर तुका म्हणे जगन्नाथान ही अन्यथा नसे की, तुकोबाराय म्हणतात असं त्यांचं या ठिकाणी महाराजांनी अत्यंत हृदयस्पर्शी या ठिकाणी आपल्याला चिंतन मांडलं आणि वेळात वेळ काढून महाराज या ठिकाणी आले। खरं तर ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्या संगीताताई, आत्ताच माऊलींनी सांगितलं की त्या शिवर आमच्या सफिया बादवाडीच्या आहे। त्यांचे वडील आमचे मार्गदर्शक आदरणीय बंडू गुरुजी गुळे सरांनी आपल्या अत्यंत हयातीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं आणि आश्रमामध्ये तर अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे क्लास घेतले। असे या परिवारातून आलेले आणि या परिवारात ज्या बोरसे परिवारामध्ये त्या बोरसे परिवारामध्ये सातत्यानं या गावामध्ये आदरणीय प्रकाश भाऊ असतील की ते सतत प्रत्येक कामामध्ये सातत्यानं अग्रेसर असतात आणि खरं तर त्यांना हे अत्यंत मोठं दुःख आहे। शास्त्रकार असं सांगतात, अदैव हसितम गीतम पठितम येई शरीरिभी अदैव तेन दृश्यन्ते कष्टम कालस्य चेष्टितम। काळ हा प्रत्येकाची चेष्टा करत असतो, तसं काळाने या पूज्य आमच्या संगीताताईची चेष्टा केली आणि आपल्यातून हिरावून नेलं। श्रीसंत शंकर स्वामी संस्थान आणि वारकरी भाविकांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। थांबतो। जय हरी। अलीकडच्याच काळामध्ये आणखीन आपल्या गावात एक कठीण अशी दुःखद घटना घडली। आपणा सर्वांची स्नेहप्रेमी हरिभक्तपरायण श्री प्रकाश महाराज कदम यांची सुकन्या प्रांजलचाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाणं झालं। ही सुद्धा आपल्या गावकऱ्यांच्यासाठी एक मोठी दुःखद आणि खेदाची गोष्ट आहे। या ठिकाणी कुमारी प्रांजल यांना यालाही एक श्रद्धांजली समर्पित करतो। यानंतर आदरणीय श्री भागीनाथ दादा मगर यांना विनंती। कैलासवासी संगीताबाई प्रकाश बोरसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं ज्यांनी आपल्या वाणीतून सात्विक श्रद्धांजली समर्पित करून संगीताबाईंना परमेश्वर चरणी निश्चितच सद्गती मिळेल अशा भावनेतून कीर्तन समर्पित केलं। महाराजांनी कीर्तन समर्पित करत असताना या निपाणी येथील अनेक महंतांची महंतीसुद्धा आपल्यासमोर मांडून हा परिसर कसा परमात्माशी एकरूप आहे हे सुद्धा आपल्या संग बोधित केलं। खरं तर थोडंसं महाराजांचं व्याप्ती ही अत्यंत व्यस्त असतानाही त्यांनी निपाणीसारख्या छोट्या गावात एक संप्रदायाचं वैभव असलेलं हे महाराज हे गाव आहे। अनेक वर्षापासून इथं अखंड हरिनाम सप्ताह चालतो का त्याची सुरुवातसुद्धा कोणाला सांगता येणार नाही। तो सप्ताह टिकवण्याचं काम म्हणजे अत्यंत सांप्रदायिक वारसा असलेलं हे गाव आणि या गावातली ही कन्या ही सूनबाई निश्चितच जसा एखादा विद्यार्थी 2 तासाचा पेपर 1 तासात सोडून आपलं हुशारीचं कौशल्य दाखवतो, तसेच या मातेनं आपलं जीवन निश्चितपणे महाराजांच्या बोरसे महाराजांच्या असेल, मदाने महाराजांच्या असेल, भगवान महाराजांच्या असेल किंवा आपल्या वाणीतून तर या मातेनं आपलं कार्य खूप कमी दिवसात चांगलं करून ये लोकीमध्ये त्यांचा स्वर्गवास झाला। आज त्यांच्या प्रथम पूर्ण समित्यामध्ये या शोककुल माता बंधूंना मी निश्चितपणानं माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं श्रद्धांजली समर्पित करीत असताना आमचे दुसरे अत्यंत संप्रदायामध्ये ज्यांचं आमच्यावर खूप मोठं असं आमच्या परिसरावर शिऊर पंचकृषी असेल, लोणी पंचकृषी असेल त्याच्यावर प्रेम असलेले त्यांचे वडील बाबूराव महाराज यांची नात प्रांजळ प्रकाश महाराज कदम यांची कन्या हिलाही एक दुर्दैवी असं निधन झालं आणि तिलाही निश्चितच परमेश्वर सद्गती प्राप्त करेल अशी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आदरपूर्वक श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझी श्रद्धांजली पर 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय हरी।
यानंतर आदरणीय श्री प्रतापरावजी सूर्यवंशी. खऱ्या अर्थानं ज्या कारणासाठी आपण इथं थांबलो, श्रद्धांजली देणं म्हणजे महाराज फार मोठ्या जड अंतःकरणाने श्रद्धांजली देणे. कारण ताईचं नाव जरी तोंडावर आलं तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण ताईचं कार्यच असं होतं महाराज की कोरोना महामारीच्या काळात इतका भयंकर महारोग असताना ही माऊली रात्री 1-1, 1:30, 2-2 वाजता फोन करायची महाराज. त्यावेळेस माझी आई सरपंच होती, गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील. आम्ही म्हणायचो अक्का तू येऊ नको गावामध्ये, आम्ही बघून घेतो काय असेल ते. परंतु महाराज या माऊलीने रात्र बघितली नाही, दिवस बघितला नाही. कारण आज जी श्रद्धांजली द्यायची त्या मृतात्म्याच्या स्मृतीला उजाळा द्यायचा असतो. केलेलं कार्य लोकांना माहीत आहेच, परंतु कार्याला उजाळा देऊन आणि जो मृतात्मा जात असतो, जाताना तो वयोवृद्ध असो तरुण असो, साहजिक कुटुंबाला दुःख होतं. परंतु हे तुमच्या कुटुंबापुरतं दुःख मारीत नसून हे पूर्ण गावाला दुःख आहे. आम्ही हजारदा त्या माऊलीला सांगितलं असेल की महाराज अक्का तुम्ही गावात येऊ नका, पकादाजी असतील, आम्ही आमचे सहकारी असतील, कोरोना महामारीत आम्ही दवाखान्यात नेऊ, गोळ्या देऊ. परंतु महाराज ती माऊली रात्री 1-1 वाजता गोळ्या घेऊन पेशंटच्या घरापर्यंत जात होती. स्वतःला सर्दीचा इतका मोठा त्रास असताना त्या माऊलीने कधी आपल्या जीवाची पर्वा केली नाही आणि सतत सेवाभावी वृत्ती होती. त्यामुळे साहजिक मी श्रद्धांजली अर्पण न करताही बोलतो महाराज, सेवाभावी वृत्ती असल्यामुळे सहजपणे त्या माऊलीला देव आपल्या पायापाशी निश्चित जागा देईल. अशा सेवाभावी वृत्तीच्या माऊलीचं जाणं हे दुःख कुटुंबाला दुःखदायक तर आहेच, परंतु आम्ही मानलेली बहीण होती महाराज. ती बहीण असताना बी मला ती गावात प्रत्येकाला भाऊ, दादा, मामा म्हणूनच ती अक्का ओळखत असे. आणि कधी कोणाला अशा सेविका म्हणून एक पैशाचा त्रास कधी कोणाला झाला नाही. त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांची आठवण ही सतत गावकऱ्यांनी येत असते. कारण काय दुःख असेल नसेल प्रत्येक दुःखावर त्या माऊलीकडे औषध होतं. ठीक आहे, अशा गेलेल्या माऊलीला मी माझ्या सूर्यवंशी परिवाराकडून ग्रामपंचायत कार्यालय निपाणी असेल, विविध कार्यकारी सेवाकारी सोसायटी असेल यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर श्री बोरसे गुरुजी श्रद्धांजली समर्पित करतील आणि कार्यक्रमाची सांगता होईल. या निमित्तानं श्री भगवानरावजी लहाने यांची उपस्थिती आहे, गंडेदादा आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. यानंतर गुरुजी. उपजेते नाशिले पुनरपे दिशे हे घटका यंत्र ऐसे परिभ्रमय अमरा या विषयावर महाराजांनी अतिशय प्रभावी या ठिकाणी विचारधन परमार्थातलं आपल्याला दिलं. प्रथम त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो गावकऱ्यातर्फे, बोरसे परिवारातर्फे. आणि प्रकाश भाऊला आपल्या या ठिकाणी आपले माजी सरपंच दत्तूभाऊ असतील त्याला विनंती करतो, कार्यक्रम कोणत्या विषयावर झाला ते लक्षात ठेवा. गीता ज्ञानेश्वरी वाचा. अमर हा आत्मा हा अमर आहे, शाश्वत आहे, न जायते मिळते वा कदाचित. आत्म्याला मरण जन्म नाही म्हण उपजेते नाश निर्माण. आपलं नाशवंत जे नाशत, आत्मा मात्र अमर आहे. एवढा बोध या ठिकाणी महाराजांच्या कीर्तनातून घ्यावा. आणि ताईंना या ठिकाणी आणि प्रकाश भाऊची मुलगी आणि बाबुराव महाराजांची या ठिकाणी त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कदम परिवार, बोरसे परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर ईश्वर या ठिकाणी देव असे समस्त गावकरीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. रामकृष्ण हरी जय.